बोला सर, हा व्हिडिओ माझा व्हायरल करा आणि माझ्यावर जो अन्याय झालेला आहे असा अन्याय इतर महिलेवर होऊ नये अशी माझी इच्छा आहे सर. ह्या मॅडमचा मी व्हिडिओ पाहिला होता, रील पाहिली होती आणि मग ते भराटे सरांच्या विरुद्ध त्या संदर्भात होती. एका महिलेवर अत्याचार झाला आहे असा व्हिडिओ मी पाहिला होता. मग तेव्हा मला पण म्हणजे खूप राग पण आला होता की भराटे सरांनी असा अन्याय केला आणि माझ्यावर पण अन्याय केला आहे. त्यामुळे माझं पण रक्त सळसळलं सर. ह्या मॅडमनी बोललेलं ऐकून मी पण मॅडमला भेटण्याची मी इच्छा दर्शवली आणि खरोखरच आज मला मॅडमची भेट झाली आणि मला खरंच अन्यायाविरुद्ध मॅडम लढत आहेत. ह्यामुळं मला पण माझ्यावर झालेला अन्याय तो सांगा असा वाटला सर. काय अन्याय झाला तुमच्यासोबत, काय घडलं डॉक्टर? सर, माझी परिस्थिती खूप बिकट होती आणि मी सरांच्या इकडं काम मागण्यासाठी गेले होते हॉस्पिटलमध्ये. तर सरांनी मला 8 तासाची ड्युटी दिली होती आणि 4000 पेमेंट ठरली होती. तर 6 महिने मी त्यांच्याकडं काम केले सर आणि सर एक्स्ट्रा तास काम करून घ्यायचे माझ्याकडून. कधी 9 तास, कधी 10 तास, कधी 11, 12, 14 ताससुद्धा त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलेलं आहे सर. आणि ज्यावेळेस मी त्यांना पैसे मागितले, सर तुम्ही एक्स्ट्रा तास काम करून घेतले माझ्याकडून, तर ते काय पण बोलायला लागले, तुम्ही असले लोक तसले लोक आणि हे हॉस्पिटल आहे, थांबायला लागतं असं तसं आणि बरेच ते शिव्या पण घातलेले आहेत. नाही सर, त्यावेळेस माझी मुलं छोटी होती आणि मला मुलं सांभाळण्याचा माझा प्रश्न होता आणि त्यामुळे मी काय ॲक्शन घेऊ शकले नाही आणि मी खूप रडले. सरांच्या पायासुद्धा पडले, सर मला पेमेंट पाहिजे म्हणून. तर सरांनी पेमेंट पण दिली नाही. 1.5 महिन्याची पेमेंट मला सरांनी दिली नाही. 4,000. हां, मी 2-3 वेळेस मागितले सरांना. मी असं रडले पण सरांच्या समोर. तर सरांनी मला तुम्ही 12 गावचं पाणी पेलेले, तुम्ही असले तो लोक तसले लोक असं अश्लीलपणे असे हलक्या जातीचे लोक असं तसं बोलले. त्यावेळेस मला काही समजत नव्हतं सर तेवढं. म्हणजे चला आपण पोटासाठी आलेले आहोत, आपल्याला काम भेटलं ती चांगली गोष्ट आहे आणि मी हे केले सर, म्हणजे माघार घेतली. असू दे, अशा लोकांच्या कशाला नादा लागायचा, आपल्याला पोटाचा प्रश्न आहे म्हणून मी नंतर मागितले नाही त्यांना पैसे सर. तुमच्या घरच्यांना सांगितलं नाही? नाही, मग ती मला कामाला जाऊ दिली नसते.